हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल. अपेक्षा, एक्सपेक्टेशन्स हा असा शब्द आहे ना, की जो शब्द आपण आपल्यापुरताच मर्यादित ठेवला पाहिजे. म्हणजेच ज्या काही अपेक्षा असतील आपल्याला, आपण स्वतःसाठी ठेवायच्या आणि स्वतः त्या पूर्ण करायच्या. जर आपल्याला आनंदी, स्ट्रेसलेस म्हणजे आपल्याला स्ट्रेस नको आहे आयुष्यात, शांतता हवी आहे, चिडचिडेपणा थोडा कमी करायचा आहे, थोडा काय पूर्णच कमी करायचं असेल, तर अपेक्षा या समोरच्याकडून अजिबात ठेवायच्या नाही. त्या स्वतःकडूनच नेहमी ठेवायच्या. कारण आपल्याला माहीत असतं आपण ही अपेक्षा आपल्या स्वतःकडून ठेवलेली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे, किती मेहनत घ्यावी लागणार आहे, किती एफर्ट्स टाकावे लागणार आहेत किंवा ती अपेक्षा पूर्ण होण्यासाठी आपल्याला साधारणतः किती वेळ लागू शकतो, या सर्वाची आपल्याला एक आयडिया असते. पण ह्याच जर अपेक्षा आपण समोरच्यावर डिपेंडंट ठेवल्या, समोरच्याकडून नेहमीच आपण अपेक्षा करत राहिलो, तर रोजच्या रोजचं आपलं तर ते दुःखच आहे किंवा आपली नाराजीच, म्हणजे रोजच आपण नाराज राहणार आहोत. कारण आपल्याला नाही माहिती ना समोरचा ते कधी कंप्लीट करेल, समोरच्याकडून ते कधी आपल्याला ॲप्रिसिएशन मिळेल किंवा समोरचा कधी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वागेल, कधी आपल्याला हवं तसं ते करेल. ह्या सगळ्या अपेक्षा जर आपण समोरच्याकडून ठेवल्या तर कदाचित आपण नेहमीच नाराज राहू, अपसेट राहू. असो, ह्या गोष्टी तर आहेतच. पण आजकाल मोबाईल वापरण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. मोबाईल म्हणण्यापेक्षा मोबाईलमध्ये जे सोशल मीडियाचे ॲप्स असतात, चॅटिंगचे ॲप्स असतात, हे आपण सगळेजण म्हणजे कोणत्या पण वयाचे असतील ते आपण वापरतो. म्हणजे घरातल्या लहानांपासून ते आजी-आजोबा सगळ्यांपर्यंत WhatsApp वापरतात. आणि WhatsApp किंवा अजून कोणते जे आपले बाकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतात, त्यामध्ये आपण फोटो शेअर करत असतो, स्टेटस ठेवत असतो. काही स्पेशल फंक्शन असेल तर त्याचे आपण स्टेटस टाकत असतो. आता समजून घ्या की WhatsAppच आहे. सगळेजण वापरतात, सगळेजण बघतात, सगळेजण एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतात. पण ह्याच्या थ्रू पण लोकांच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. सगळ्यांच्या म्हणत नाहीये मी, काहींच्या. जे मी बघितलेलं आहे, जे मला वाटलेलं आहे त्यावरून मी सांगते. सुरुवातीला मला पण वाटायचं, अगदी सुरुवातीला, पण ते वेळेत मी स्टॉप केलं, त्यामुळे आता मला काही वाटत नाही. कसं असतं, सपोज आपण WhatsApp हे चॅटिंग ॲप आहे, त्याच्यावर आपण काही आपलं स्पेशल ओकेजन असेल किंवा आपली अॅनिव्हर्सरी असेल किंवा आपल्याला काही मिळालेलं असेल, तर आपण काय करतो की लगेच आपण WhatsAppला स्टेटसला ठेवतो. आता स्टेटसला ठेवल्यावर काही जणांच्या बाबतीत काय होतं की आपण ते स्टेटस टाकतो आणि आता तर दिसतंच आपल्याला की किती जण बघतायत, किती जण नाही बघत आहेत, बरोबर. म्हणजे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये किती जणांनी ते बघितलेलं आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं, कोणती अपेक्षा आपल्याला समोरच्यांकडून येते, बापरे! हिने आपला स्टेटस बघितलेला आहे बरं का, इतक्या वाजता बघितलेला आहे, पण अजून रिप्लाय केला नाही, किंवा हिने माझं स्टेटस बघून सुद्धा इग्नोर केलं, हिने माझ्या स्टेटसवर काही कॉमेंट्सच केल्या नाही, किंवा नुसतं थम्स अप केलेलं आहे, बाकी काही लिहिलेलंच नाहीये. म्हणजे हिला बहुतेक माझी प्रोग्रेस आवडलेली नाहीये किंवा मला हे छान मिळालेलं आहे किंवा मी हे अचीव्ह केलेलं आहे हे त्यांना आवडलेलंच नाहीये किंवा ते मे बी जळतच असतील, असं आपल्याला मनातून कुठेतरी वाटायला लागतं. त्यामुळे काय करायचं, जर तुम्ही स्टेटस ठेवतायत ना, बघायसाठी ठेवतायत ना, मग तो स्टेटस टाका आणि तिथेच विषय संपवा, म्हणजे सोडून द्या. कारण बऱ्याच वेळा काय होतं, समोरचा माणूस WhatsApp बघत असतो आणि आपण स्टेटसवर तर क्लिक करतो आणि दुसरीकडे काहीतरी काम असेल तर आपण दुसरीकडे लक्ष असतं. तोपर्यंत ते स्टेटस, फोटो जे असतील प्रत्येक कॉन्टॅक्टचे फटाफट पुढे जातात. म्हणजे एका कॉन्टॅक्टचं स्टेटस, दुसऱ्या कॉन्टॅक्टचं स्टेटस, असं पुढे जात राहतात. किंवा तो समोरचा माणूस ते स्टेटस बघताना मे बी कामात असेल किंवा त्याची आपल्याला नाही माहिती की त्याच्या एंडला कोणती परिस्थिती असेल किंवा तो कोणत्या सिच्युएशनमध्ये असेल किंवा काय असेल. म्हणून मग जर तुम्ही स्टेटस ठेवत असाल ना, तर समोरच्याकडून काही तुम्हाला रिप्लायच येईल अशी अपेक्षा ठेवणं बिलकुल बंद करा. कारण ही जर अपेक्षा आपण समोरच्याकडून ठेवली, आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये किंवा आपले काही खास कॉन्टॅक्ट असतात त्यांच्याकडून जर आपण ठेवली, तर नक्कीच आपल्याला नाराजीच येणार आहे किंवा आपलं मन अपसेट होणार आहे आणि याचा परिणाम तुम्हाला जे काही तुमची अचीव्हमेंट झालेली आहे, तुमचा जो स्पेशल डे आहे ना, जे तुम्हाला मिळालेले आहे त्याचं तुम्हाला काहीच वाटणार नाही. म्हणजे ते त्यांनी विश नाही केलं आपल्याला किंवा त्यांनी आपल्याला काहीच कमेंट केली नाही, याचं आपल्याला इतकं दुःख वाटायला लागतं, की आपल्याला जे मिळालेलं आहे, जो आपल्याकडे आनंद आहे ना, तो आपण विसरून जातो. किंवा 10 कॉन्टॅक्टमध्ये नावं असतील तुमच्या, त्याच्यापैकी 3 जणांनी तुम्हाला विश केलेलं आहे, 3 जण तुम्हाला ॲप्रिशिएट केलेलं आहे.
ते आपण सोडून देतो. पण ह्याने आपल्याला नाही केलं, ह्यांनी आपल्याला नाही केलं, हे आपल्या मनाला फार लागतं आणि परिणामी तुमच्या आनंदावर तुम्हीच विरजण घालतात आणि तुम्ही नाराज होतात. त्यामुळे जर तुम्हाला स्टेटस ठेवायचा असेल, तर समोरच्याकडून अजिबात अपेक्षा ठेवू नका, की तो तुम्हाला कॉम्प्लिमेंट करेल, रिप्लायच करेल. ही अपेक्षा पूर्णपणे बंद करायची आहे, जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर. दुसरी गोष्ट म्हणजे समजा कोणाचा बर्थडे असेल, समजा तुमचाच बर्थडे असेल, बरोबर? आणि आजकाल आपण बर्थडे ज्याचा असेल त्याला थोडंसं स्पेशल ट्रीट व्हावं किंवा त्याला छान वाटावं म्हणून त्याचा फोटो आणि खाली असे मस्तपैकी कोट लिहून स्टेटसला ठेवत असतो आपल्या स्टेटसला. समजा तुमच्या भावाचा बर्थडे आहे किंवा अजून कोणाचा बर्थडे असेल, तुमच्या खास मैत्रिणीचा बर्थडे असेल, तुम्ही स्टेटस ठेवलेला आहे, छान त्याच्या खाली कोट लिहिलेला आहे आणि पोस्ट केला. ठीक आहे. हे तुम्हाला वाटत होतं, तुम्हाला मनापासून वाटत होतं, की ह्या व्यक्तीचा बर्थडे आहे, तर आपण स्टेटस ठेवावा. हे तुम्हाला स्वतःहून मनातून वाटत होतं, ते तुम्ही केलं, बरोबर. त्यानंतर काही दिवसांनी, महिन्यांनी तुमचा बर्थडे आला आणि मग काय होतं, अपेक्षा आपली कुठे असते माहिती आहे का? सगळ्यांचंच म्हणत नाही मी, काही जणांचंच, की मी तिच्या बर्थडेला तिचा फोटो माझ्या स्टेटसला ठेवला होता, पण तिने माझा स्टेटस ठेवलाच नाही. तिने मला अ, पटकन विश पण केलं नाही. तिने इतकं लेट विश केलं. तिने माझा साधा फोटो पण स्टेटसला ठेवला नाही. ही एकदम बेसिक अपेक्षा आहे. पण तो तुमचा महत्त्वाचा जो बर्थडेचा दिवस असतो, जो तुमच्यासाठी फार स्पेशल असतो, तो ह्यामध्येच खराब होतो, की ह्याने स्टेटसला ठेवला नाहीये किंवा ह्याने मला विश केलेलं नाहीये किंवा याने मला फोनवरच विश केलं नाही. हिच्या बर्थडेला तर मी फोन करून खास विश करते, पण हिने मला फक्त मेसेजवर विश केलेलं आहे. ते पण समजा ग्रुपवर केलेलं असेल, तर फक्त ग्रुपवर विश केलं. मला पर्सनली सुद्धा विश केलं नाही. अ, किंवा बऱ्याच वेळा तर असं होतं, की नुसतं हॅपी बर्थडे लिहून सोडून दिलं. असं पण आपल्याला वाटतं, की नुसतं हॅपी बर्थडेच लिहिलं. पुढे आजकाल इतके स्माइली आलेले, इमोजी आलेले आहेत, की आपल्याला असं वाटतं, की समोरच्याने आपल्याला हॅपी बर्थडे, मग पुढे केकचं चिन्ह, त्या पार्टीवाल्याचं चिन्ह, म्हणजे असे वेगवेगळे चिन्ह, इमोजीस पाठवायला पाहिजे. इथपर्यंत अपेक्षा बहुतेक जणांची, काही जणांची वाढत असते. तर ह्या अपेक्षा ना ठेवणं बंद करा. कारण तो बर्थडेचा किंवा अॅनिव्हर्सरीचा जो काही दिवस असेल, तो तुमच्यासाठी तुमचा स्पेशल दिवस आहे, बरोबर? त्याने स्टेटस ठेवो समोरच्याने किंवा नाही ठेवो, त्याच्याने तुमच्या दिवसावर फरक पडावा इतका महत्त्वाचा नाहीये तो स्टेटस. कळालं? आणि तुम्ही तुमच्या स्वतःला विश करा ना. तुमचे आई-वडील तुम्हाला विश करतायत, तुमच्या घरातले तुम्हाला विश करतायत, तुमचे जे खूपच स्पेशल असतील ना, ते तुम्हाला विश करताय, हेच खूप झालेलं आहे. तुम्हाला तुम्हाला तुमच्या देवाचे आशीर्वाद आहे, तुमच्या बर्थडेला देवाचे तुमचे ब्लेसिंग्स आहे, हे पण खूप मोठं आहे. त्यामुळे जर तुम्ही अशा छोट्या-छोट्या अपेक्षा जर समोरच्याकडून ठेवल्या ना, तर मग बापरे! नाराज तर आपण राहूच. प्लस तो आपला जो स्पेशल डे असतो, तो आपण वेस्ट करतोय आणि मग आपल्या ते मनात राहतंय. मग हे मनात कुठपर्यंत राहतं माहिती आहे का? त्याचा ज्याने स्टेटस ठेवला नाही, त्याचा बर्थडे येईपर्यंत आपल्या मनात राहतात ह्या गोष्टी. राहतं आणि साहजिक आहे. आपल्या माणसाचा स्वभाव आहे, की अ, काही चुकीचं झालं असेल किंवा आपल्या मनाविरुद्ध काही झालं असेल ना, ते आपण मनाच्या कोपऱ्यामध्ये आपण साठवून ठेवतो आणि मग ते आपल्याला घडी-घडी आठवतं आणि आपण त्या गोष्टीचा स्वतःलाच त्रास करून घेतो. समोरच्या व्यक्तीला त्याचं काहीच पडलेलं नसतं किंवा त्याच्या कदाचित मनात पण तो विचार आला नसेल, की "अरे, आपण स्टेटस नाही ठेवला, आपण विसरून गेलो" किंवा नाही, त्याला वाटत नाही. तो साधा तुम्हाला विश करतो आणि सोडून देतो. पण आपल्या मनात ते इतकं राहतं आणि आपण स्वतःला इतका त्रास करून घेतो या गोष्टींचा. खरं तर इग्नोर पूर्ण करण्यासारखी गोष्ट आहे. मनाला अजिबात न लावण्यासारखी गोष्ट आहे. तरीसुद्धा आपण जर ही अपेक्षा समोरच्याकडून ठेवली, तर आपण त्या गोष्टीमुळे नाराजच राहू. म्हणून मग ह्या अशा छोट्या अपेक्षा आहेत, त्या कृपया कोणाकडून ठेवू नका. तुम्हाला वाटतंय ना, की आपल्या या खास व्यक्तीचा, आपल्या कॉन्टॅक्टमधल्या खास व्यक्तीचा बर्थडे आहे. तुम्हाला वाटतंय ना, की त्याचा स्टेटस ठेवावं व ते ठेवा. छान मस्तपैकी कोट टाका. किती पिक्चर्स ठेवायचे तेवढे ठेवा आणि विषय तिथेच संपवा. कारण हे तुम्हाला मनापासून वाटत असतं आणि ते तुम्ही केलं. ते तुम्ही केलं म्हणून समोरच्याने पण करावं अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला वाटतंय ना, की समोरच्याला फोन करावा, समोरच्याची तुम्हाला आठवण येते, फोन करावा वाटतंय ना, तर करून बोलून घ्या. मग तो फोन करत नाही, मग तो कधीच फोन करत नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर ते मनातून काढून टाका. तुम्हाला वाटतंय तुम्ही करा, तुम्ही बोलून घ्या, विषय तिथेच संपवा. बाकी तुमच्या विचारांना खतपाणी घालून उगाच निराशेचं झाड तुमच्या मनामध्ये अ, वाढवू नका. कारण
नाती ना ही खूप सुंदर असतात. तुझं माझं, माझं तुझं करत गेले तर ती नाती तुटायला वेळ लागत नाही आणि एकदा नाती तुटली की ती परत मन जुडायला खूप वेळ लागतो आणि आजकालच्या जगामध्ये सगळं मिळेल पण प्रेमळ माणसं, आपल्यावर प्रेम करणारी माणसं मिळायला नशीब लागतं आणि ती टिकवायला एफर्ट्स लागतात. म्हणून मग ह्याच्या छोट्या-छोट्या अपेक्षा असतात ना, ह्या समोरच्याकडून अजिबात ठेवू नका. आणि आपल्या बिझी आयुष्यामध्ये आपल्याला बाकीच्या बऱ्याच गोष्टींचा स्ट्रेस असतो. त्यामुळे अशा ह्या छोट्या-छोट्या गोष्टींचा स्ट्रेस घेणं सोडून द्या आणि आपलं आयुष्य आनंदी आहे ते असंच आनंदी छान जगा आणि अपेक्षा ठेवू नका. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की